श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 31 मे 2026 आणि या दिवशी आहे अधिक मासातील पौर्णिमा. आणि या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय जर केले तर ते नक्कीच लाभदायक ठरतात. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी, आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी किंवा आपलं उत्पन्न वाढावं, आर्थिक संपन्नता यावी यासाठी या अधिक मासातील पौर्णिमेचा तुम्ही नक्कीच लाभ करून घेऊ शकता. कारण ही तिथी तितकीच महत्त्वाची आहे. पण या तिथीला नक्की काय करायचं, तर पौर्णिमा ही जी तिथी असते ती माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी, पूजेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण माता लक्ष्मीचा जन्मच मुळात पौर्णिमेला झाला होता असं म्हटलं जातं. त्यामुळे ज्यांना ज्यांना लक्ष्मी प्राप्तीचे उपाय करायचे असतात ना, त्यांना ते पौर्णिमेला करायला सांगितले जातात. आता त्यातही अधिक मासातील पौर्णिमा आहे, जी 3 वर्षातून एकदा येते. त्यामुळे ही खरंच खूप महत्त्वाची आहे. या पौर्णिमेचा लाभ तुम्ही देखील नक्कीच घेऊ शकता. तर माता लक्ष्मीची संध्याकाळच्या वेळेला पूजा करायची आहे. ती संध्याकाळची म्हणजेच तिन्ही सांजेला दिवा लागण्याच्या वेळेला पूजा करायची आहे. संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सकाळी जरी केली तरीही चालेल. तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा तुमच्याकडं मूर्ती असेल किंवा जे अगदी बघा एखादं चांदीचं नाणं येतं ते जरी असेल ज्याच्यावरती माता लक्ष्मीचं चित्र असतं, ते जरी ठेवलं तरी चालेल. पूजा आपण बघा जशी इतर देवांची करतो नेहमीसारखीच तशीच करायची आहे. पण त्या पूजेमध्ये तुम्हाला 11 कवड्या देखील ठेवायच्या आहेत. 11 कवड्यांची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे. 11 कवड्यांची पूजा माता लक्ष्मीबरोबर करायची आहे. आता या कवड्या का ठेवायच्या आणि या कवड्यांचं पुढे काय करायचं, तर बघा कवडी ही माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि त्याचबरोबर कवडी लक्ष्मीदायक देखील मानली जाते. तर बघा केवळ आपल्याच देशात नाही तर परदेशातसुद्धा कवडी धनदायक मानली गेलेली आहे. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्यांचे अनेक प्रकारे उपाय करता येतात. आता तुम्ही ज्या 11 कवड्या लक्ष्मी पूजेमध्ये ठेवणार आहात त्या कवड्यांची सुद्धा माता लक्ष्मीप्रमाणेच पूजा करायची आहे. पूजा झाल्यानंतर मात्र त्या 11 ज्या कवड्या आहेत त्या एक तर बघा पिवळ्या वस्त्रामध्ये तुम्ही बांधून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही कुठे पैसे ठेवता तिथे ठेवायचं आहे. बघा अगदी साधा सोपा उपाय आहे परंतु तो तितकाच प्रभावी आहे. किंवा या कवड्या जर तुम्ही बघा लाल वस्त्रामध्ये, लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्या तर घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. इतकं या कवडीचं महत्त्व आहे. आता बघा कवडी ही नक्कीच असावी. बघा एखादी कवडी, त्या कवड्यांचा उपाय तुमचा व्यवसाय असेल तर तुमचे पैशांचं बघा काही ड्रॉवर असेल त्यातही तुम्ही कवडी ठेवली तरीही चालेल. पूजेतली एखादी कवडी तुम्ही तुमच्या गल्ल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तुमचं पॉकेट असेल त्याच्यातही तुम्ही ठेवू शकता. बघा पर्समध्ये ठेवली तरीही चालू शकतं. तुम्ही लक्ष्मीची पूजा करणार आहात तेव्हा ती पूजा कशी करायची आहे, तर बघा काही नाही, अगदी साधी सोपी पूजा करायची आहे. तर काय करायचं आहे, माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा तुमच्याकडं मूर्ती असेल, जे काही असेल ते घ्यायचं आहे, ते तुम्ही ठेवू शकता. माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये शुद्ध तुपाच्या गाईचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची बघा मिठाईसुद्धा तुम्हाला ठेवायची आहे. मग तुम्ही गोड कुठलाही पदार्थ ठेवला तरीही चालेल. अगदी तुम्ही तांदळाची खीर जरी केली, ती खीर देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तुम्ही त्याचाही बघा माता लक्ष्मीला तो पदार्थ अर्पण करू शकता. आता लक्ष्मीच्या एखाद्या स्तोत्राचं पठण किंवा मंत्राचा जप या दिवशी नक्की करावा. कवड्यांची पूजासुद्धा तुम्ही बघा करायची आहे. याचबरोबरच काय होतं बघा, आपल्या आर्थिक अडचण ज्या असतात तर त्या याने दूर होतात. त्याचबरोबर माता लक्ष्मी जी आहे तर ती याने प्रसन्न होत असते. तर बघा अधिक मासातील पौर्णिमा तिथी आहे. या गोष्टी अगदी तुम्ही नक्की करा, त्याचा लाभ हा अधिक पटीने होत असतो.
तर बघा कवड्या आपण पूजा करून आपोआप पैसे येणार नाही, मेहनत ही करायचीच आहे. परंतु त्यासोबत आपल्या कष्टासोबत बघा आपल्या मेहनतीसोबत असे काही जर आपण उपाय केले तर त्याचं फळ हे अधिक पटीनं मिळत असतं. बघा मेहनतही करायची आहे, कष्टही करायचे आहे, पण ते तुम्ही आत्ताही बघा करतच आहात ना, त्या कष्टाला तुम्ही कमी पडताय का? पण बघा तरीसुद्धा जर तुम्हाला आर्थिक अडचण येत असेल तर मात्र माता लक्ष्मीच्या कृपेची तुम्हाला फार गरज आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि माता लक्ष्मीपुढे आपण झुकलो म्हणजे आपण नम्र होतो आणि लक्ष्मी कृपेसाठी जेव्हा आपण तिचा आवाहन करतो, तिची प्रार्थना करतो, तेव्हा आपण नम्र होतो. स्वतःच्या कर्माचा अहंकार न बाळगता आपण सगळं कर्म तिला समर्पित करून तिला आपल्याकडे येण्याचं आवाहन करतो. यामध्ये बघा श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. बघा तुम्ही कष्ट करता, मेहनत करता, पण योग्य संधी तुम्हाला मिळत नसेल तर त्यासाठी या गोष्टी नक्कीच मदत करतात. आपली बघा उपासना, सेवा, साधना जी काही आपण करतो ती श्रद्धा विश्वासाने आपल्याला केली तर त्याचं योग्य संधीपर्यंत घेऊन जात असते. हा बघा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे ज्यांची बघा श्रद्धाच नाही त्यांना काहीही अनुभव देखील येणार नाही. बघा तुमची जर श्रद्धा असेल ना तर हा उपाय तुम्ही नक्की म्हणजे नक्की करून बघा. आणखी एक बघा महालक्ष्मी अष्टकम जे स्तोत्र जे आहे ते तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. तुम्हाला बघा पौर्णिमेच्या दिवशी तर हे अतिशय उत्तम हे स्तोत्र अत्यंत प्रचंड प्रभावी असा खूप मोठ्या अडचणी असतील जे काही असेल तरी देखील तुम्ही म्हणायचा नक्कीच बघा 11 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. तुमच्या आयुष्यातील ज्या काही आर्थिक समस्या आहे, पैशासंबंधित जे काही प्रॉब्लेम आहे ते नक्कीच दूर होऊन माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरावर, कुटुंबावर अखंड राहणार आहे. तुमच्या कुटुंबाची आणि प्रगती होणार आहे. बघा या स्तोत्र म्हणून बघा त्याचा अनुभव हा येतोच येतो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी